सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये भरती निघाली आणि यामध्ये विविध प्रकारचे पद आहे। यामध्ये सुरक्षा रक्षकचं पद आहे, ज्युनियर बँकिंग असिस्टंटचं पद आहे, त्याचबरोबर यामध्ये चालकचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद आहे आणि पगार सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये 15,000 ते 20,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। शिक्षण फक्त 8वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 18 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। जास्त दिवस या ठिकाणी राहिले नाही आहे। तर दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपला निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, पेपरचा अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आले। दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये हे चांगली या ठिकाणी भरती चालू आहे आणि 165 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर पहिलं जे पद आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंटचा, यामध्ये 123 जागा आणि या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे, कोणत्याही शाखेतील आपलं पदवीधर पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि 50% आपल्याला असलं पाहिजे ग्रॅज्युएशनमध्ये, तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर MSCIT आपल्या यामध्ये असलं पाहिजे आणि वयोमर्यादा जी या पदासाठी ठेवण्यात आली आहे 21 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या पदामध्ये फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। त्यानंतर दुसरं जे पद आहे हे शिपाईचं पद आहे आणि 36 जागा यामध्ये आणि शिपाई पदामध्ये शैक्षणिक पात्रता 8वी तरी पास असाल तरी आपल्याला फॉर्म भरता येते, 10वी पास असाल 12वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, जास्त शिक्षण झालं असेल तरी भरता येते, तुम्ही फक्त 12वी पास आहे तरी भरता येते आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आल्या 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली शिपाईमध्ये। त्यानंतर सुरक्षा रक्षकचं पद आहे, यामध्ये 5 जागा आणि सुरक्षा रक्षकमध्ये जे जागा जर आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षकमध्ये ज्या जागा आहेत तर ह्या या ठिकाणी 5 जागा आहे आणि सुरक्षा रक्षकमध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर 8वी पासवरही फॉर्म भरू शकता, 10वी पासवरही फॉर्म भरू शकता, 12वी पासवरही फॉर्म भरू शकता, जास्त शिक्षण असेल तरी आपण यामध्ये भरू शकता आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर विचार केला सुरक्षा रक्षकमध्ये तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतर चालकचं पद आहे, तर चालक पदामध्ये जे या ठिकाणी वाहन चालकचं एक पद आहे, तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता 8वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, 8वी पास असेल तरी भरता येते आणि यामध्ये जड वाहन चालक परवाना पाहिजे LME 4 चाकीचा, ठीक आहे। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर बँकिंग असिस्टंटचं जे पद आहे तर यामध्ये जे 944 रुपये फी ठेवण्यात आले, त्याचबरोबर शिपाई पदामध्ये जी फी ठेवण्यात आली आहे 590 रुपये फी ठेवण्यात आले, सुरक्षा रक्षकमध्ये फी 590 रुपये ठेवण्यात आले, त्याचबरोबर चालकमध्ये 590 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि आपण पगारचा जर विचार केला तर बँकिंग असिस्टंट या पदामध्ये आपल्याला 20,000 रुपये महिना भेटणार आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकचं पद आहे, सुरक्षा रक्षक पदामध्ये आपल्याला पगार 15,000 रुपये भेटणार आहे महिना आणि त्याचबरोबर शिपाईचं पद आहे, शिपाई पदामध्ये 15,000 रुपये आपल्याला महिना भेटणार आहे आणि त्याचबरोबर चालकमध्ये सुद्धा 15,000 रुपये आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे ठाणे जिल्हा हे नोकरीचं ठिकाण आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 18 ऑगस्ट पासून फॉर्म चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। या भरतीची जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल, दी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई चालक बँकिंग असिस्टंट झालं, त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षक झालं, तर या भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले। आपलं टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर लिंक तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप आणि त्यावर आपण संपूर्ण जाहिरात टाकली आणि येणाऱ्या नवीन भरतीची जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता निवड प्रक्रियेचं जर पाहिलं या भरतीमध्ये तर या भरतीमध्ये जे निवड प्रक्रिया उंची छातीची काही यामध्ये अट नाही, तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर बघू शकतो तुम्ही पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणित झालं, बँकिंग व सहकार झालं, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्याचबरोबर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी व्याकरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर 50 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर 50 मार्काचा आपला काय असणार आहे यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे। तर टोटल 100 पैकी मेरिट या ठिकाणी लागणार आहे SC/ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC ACBC या सर्व कॅटेगरीचा, ठीक आहे। तर 50 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि 50 मार्कासाठी आपलं काय असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे, मुलाखत, ठीक आहे। तर यावरच आपलं याच्याच बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर
या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सुरक्षा रक्षक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, जी ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 18 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि पगारचा जर आपण विचार केला तर बँकिंग असिस्टंटमध्ये 20,000 रुपये महिना भेटणार आहे. शिपाईमध्ये तो पगार भेटणार आहे 15,000 रुपये महिना भेटणार आहे. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकमध्ये सुद्धा 15,000 महिना भेटणार आहे. वाहन चालक श्रेणीमध्ये सुद्धा 15,000 रुपये आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे. तर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे. आणि या भरतीची ही संपूर्ण जाहिरात. आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर बघू शकता बँकिंग असिस्टंटमध्ये 123 जागा आहे. 21 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि आपला कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे 50% आणि त्याचबरोबर MSCIT आपल्याजवळ असला पाहिजे. एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे. आणि फीसुद्धा या ठिकाणी 944 रुपये फी या पदामध्ये ठेवण्यात आलेली आहे, ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदामध्ये. त्यानंतर शिपाईचं पद आहे 36 जागा, 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे. आणि शिक्षण बघू शकता तुम्ही 8वी पास ते 12वी पासवाले विद्यार्थी फॉर्म भरू शकता. 8वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, 10वी असाल 12वी असाल भरता येते. तुम्ही फक्त 8वीच पास आहे तरी भरता येते. आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर 590 रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकचं पद आहे 5 जागा आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर 8वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे. आणि यामध्ये फी जी आहे सुरक्षा रक्षकमध्ये तर 590 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वाहन चालकचं पद आहे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. 8वी पासवर फॉर्म भरता येते, 10वीवर भरता येते, 12वी पासवर फॉर्म भरता येते. तुम्ही 8वीच पास आहे तरी भरता येते. आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये वाहन चालक परवाना आपल्याजवळ पाहिजे, तर LME परवाना असणे आपल्याजवळ आवश्यक आहे. आणि फी यामध्ये 590 रुपये असणार आहे. त्यानंतर बघू शकता आता आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं या भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये सुरक्षा रक्षकमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतले जाणार आहे. तर बघू शकता तुम्ही नोकर भरतीच्या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बुद्धिमत्ता व सहकार, सामान्य गणित झालं, बँकिंग झालं व सहकार झालं, आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी व्याकरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परीक्षेत माध्यम मराठी व इंग्रजी असेल, पेपर मराठी किंवा इंग्रजीमध्ये. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तर यामध्ये आपला पेपर असणार आहे. आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये काय असणार आहे, मुलाखतसुद्धा असणार आहे. तर 50 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि 50 मार्कासाठी या भरतीमध्ये आपली काय असणार आहे, मुलाखत असणार आहे. एक लक्षात ठेवा. तर याच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. फी वगैरे या ठिकाणी दिलेलीच आहे. ठीक आहे. आणि तर या भरतीचे तुम्ही हे जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या. त्यावर हे सर्व जाहिरात टाकले आणि येणाऱ्या नवीन भरतीची जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकत असतो, टेलिग्राम ग्रुपवर.